नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शिकव यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, जे आता राज्यामध्ये सध्या थंडीचे प्रमाण वाढलेले आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, आता राज्यामध्ये पुन्हा एकदा थोडंफार राज्यामध्ये ढगाळ वातावरण, तर काही भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पुढील काही म्हणजे 23 तारखेपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो, हा पाऊस नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कुठे पडणार आहे, याचा संपूर्ण हवामान अंदाज. त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्या आपलं जे आहे आज आज आहे 20 नोव्हेंबर आणि उद्या आहे 21 नोव्हेंबर. तर राज्यामध्ये आता जे आहे उद्याच्या दरम्यान काय राज्यामध्ये पाऊस नाही. पुढील 2 दिवस म्हणजे 22 तारखेपर्यंत 22 नोव्हेंबरपर्यंत राज्यामधील हवामान पूर्णपणे कोल्ड राहील आणि थंडीचे प्रमाण आपल्याला जास्त या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण की जे आता राज्यामध्ये जो बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीवादळ तयार झालेलं आहे आणि याचा परिणाम म्हणून काही भागामध्ये जसं की काही भागामध्ये आपल्याला जे आहे कोकणपट्टीमध्ये आणि अ, अ, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये 23 तारखेपासून आणि 24 तारखेला राज्यातील काही भागामध्ये थोडाफार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हा पाऊस आपला जे आहे 23 तारखेला, हा 23 तारखेला जो पाऊस पडणार आहे, हा पाऊस नेमकी कोणत्या भागामध्ये पडणार आहे? 23 तारखेला जो पाऊस पडणार आहे, 23 तारखेला रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे सोलापूरच्या भागामध्ये, पंढरपूर तसेच जे आहे सातारा, सांगली, पणजी, गोवा, सावंतवाडी, बेलगाव, कराड, रत्नागिरी, राजापूर, विटा, पंढरपूर, तुळजापूर या परिसरामध्ये आपलं जे आहे 23 तारखेला हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. फार काय जास्त मोठा पाऊस पडणार नाही सध्या. फक्त रिमझिम पाऊस पडेल. हा पाऊस फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्टीमधील काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तसेच जे आहे आता 24 तारखेला जर आपल्याला जे आहे राज्यामध्ये 24 तारखेला सुद्धा आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता राहील. 24 तारखेला सुद्धा आपलं जे आहे पुण्याच्या परिसरामध्ये तसेच जे आहे बारामती, दौंड, करमाळा, जेजुरी, वडूज, विटा, कराड, पंढरपूर, सोलापूर, बार्शी आणि जत, सांगली या परिसरामध्ये 24 तारखेला थोडाफार पाऊस हा मध्यम स्वरूपाचा राहील. 24 तारखेला. 24 तारखेला सुद्धा राज्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल. हा पाऊस फक्त रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल. रात्री आणि म्हणजे सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. हा पाऊस सोलापूरच्या भागामध्ये आणि जास्त राहील थोडाफार आणि पंढरपूरच्या भागामध्ये जास्त राहील. तसे आता 25 तारखेला जर पाहायचं म्हणलं तर 25 तारखेला राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर या ठिकाणी कमी झालेला आहे आपल्याला पाहायला मिळेल. 25 तारखेला सुद्धा राज्यामध्ये थोडाफार पाऊस राहील. हा पाऊस फक्त जे आहे जसं की आपण आता सांगितलं बारामती, इंदापूर, करमाळा, दौंड, जामखेड, बार्शी, सोलापूर, पंढरपूर, जेजुरी, पुणे, खेड आणि आल्यानगरच्या काही भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. हा पाऊस 23, 24 आणि 25 तारखेच्या दरम्यान आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजे हा जो पाऊस पडणार आहे हा फक्त 3 दिवस राहील. म्हणजे 23, 24, 25 3 दिवस राज्यामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस काही भागामध्ये पडेल. फक्त कोकणपट्टी सोलापूरच्या भागामध्ये, पंढरपूर, सांगली आणि पुणे, बारामती, सातारा या परिसरामध्ये आपल्याला थोडाफार पाऊस हा मध्यम जास्त राहील. परंतु इतर भागामध्ये फक्त हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. हा पाऊस फक्त 25 तारखेपर्यंत राहील. 23, 24, 25 3 दिवस पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो 26 तारखेपासून राज्यातील वातावरण पुन्हा एकदा हवामान कोल्ड राहील. म्हणजे 26, 27, 28 तारखेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोल्डे राहणार आहे. तर राज्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस येईल. हा पाऊस पुन्हा एकदा 1 डिसेंबरपासून आपल्याला पाहायला मिळेल. 1 तारखेपासून राज्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात होईल. परंतु आता सध्या जो पाऊस पडणार आहे, हा पाऊस फक्त 3च दिवस राहील. हा पाऊस म्हणजे 23, 24 आणि 25 या 3 दिवसामध्ये राज्यामध्ये पावसाची शक्यता राहील. शेतकरी मित्रांनो, जे आहे हा होता हवामान अंदाज. तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.